आम्हाला असं वाटतं की याचा मागे नाही का एक पॉलिटिकल षडयंत्र आहे, राजनैतिक षडयंत्र आहे। कुठेतरी आमचे जे प्रमुख नेते आहेत त्यांना कशा आपण एक मॉरली डाऊन करता येईल, कारण असेंब्ली इलेक्शन मध्ये आता महाराष्ट्रामध्ये काय काय होणार हे सगळ्यांना माहीत आहे। आता 4 तारखेला जेव्हा निवडणुकीचा निकाल येणार आहे लोकसभेचा, त्याच्यानंतर मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या पूर्ण शहरामध्ये आपल्याला लोक बंदूक घेऊन फिरणारे आपल्याला दिसणार आहे। जो भी ताकतवर नजर आएगा उनको यहाँ पर बंदूक के बल के ऊपर कैसा है तो खत्म किया जा सकता है, डराया जा सकता है। ये पूरी साजिश पूरे महाराष्ट्र में देखने को मिलेगी। काय हे की मी पण बघितलेलं आहे की आज जे आपल्याकडून जे सजेशन्स आणि कंप्लेंट्स जे आहे की तुम्ही एज्युकेशनचं जे सिलेबस चेंज करत आहे त्याचं पत्र मी पण वाचलेलं आहे। एज्युकेशन मध्ये राजनीती नको यायला पाहिजे। आपण हे बघत आहे की शाळेमध्ये जाणारे जे मुले आहे ते 4थी 5वी 6वीतले जे मुले मुली आहे त्यांनाही माहीत पडलेलं आहे। आपण जेव्हा शाळेतला जात होतं, मी शाळेतला जात होतो, तर मला माहित नाही होतं की माझ्या शेजारी बसणारा जे माझा मित्र आहे त्याची जात काय आहे। पण दुर्दैव हे आहे की मोदी साहेब देशामध्ये आल्यानंतर आज लहान लहान जे मुलं आहे त्यांनाही माहीत पडलेलं आहे की माझ्या शेजारी बसलेला जे मुलगा आहे तो मराठा समाजातला आहे, या साईडला बसलेला जे आहे ते मुस्लिम समाजातला आहे। अशा परिस्थितीमध्ये आपण जे सिच्युएशन जे आहे ते चांगला करण्याच्या ऐवजी आपण कशा प्रकारे जाती धर्माचा मुद्दा शिक्षणच्या सिलेबस मध्ये आपण आणत आहे हे मला असं वाटतं दुर्दैव आहे। आणि आपण कोणत्याही जाती धर्माचा असू द्या, कोणत्याही राजनैतिक पक्षाशी आपला संबंध असू द्या, पण आपण सगळ्यांनी याचा विरोध करायला पाहिजे। एज्युकेशन मध्ये आपण मॉरल्स, सिविक्स, व्हॅल्यूज, हिस्ट्री, जे खरी हिस्ट्री आहे ते शिकवण्याची गरज आहे। तुम्ही जाती धर्माचे मुद्दे आणणार तर आपली पिढी कुठे जाणार आहे याच्या बाबतीत विचार करण्याची गरज आहे। मला एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।